नारद भक्ती सूत्राचं श्रवण आपण ह्या ठिकाणी करत आहोत. तर गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकरजी आपल्याला त्याच्यावर एक व्याख्यान देत आहेत आणि त्याच्याशी संबंधित जे मेडिटेशन आहे ते पण आपल्याला देत ते ते कशासाठी मेडिटेशन आहे. कारण जे आपण ऐकलेलं आहे ते आपल्या आतमध्ये जाऊन आपली शुद्धी झाली पाहिजे, आपण शुद्ध झालो, प्युअर झालो पाहिजे, ह्यासाठी आपण मेडिटेशन घेत आहेत. आता इथे नारद भक्ती सूत्रामध्ये पहिलंच सूत्र काय आहे की तुम्हाला प्रेम काय आहे हे तुम्ही जाणता. ह्या पृथ्वी तलावरला प्रत्येक माणूस प्रेमाविषयी जाणतो, त्याला माहिती आहे. कशामुळं? कारण त्याचा जो जन्म झालेला आहे तोच प्रेमातून झालेला आहे. म्हणजेच आई वडिलांच्या प्रेमामुळं आपला जन्म झालेला आहे आणि तिथून प्रेमाची सुरुवात आहे. मग प्रेमाची सुरुवात आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून भक्तीची व्याख्या करतो आपण. आणि ही भक्तीची व्याख्या करताना दोन सगळ्यात महत्वाचे महर्षी आहेत ज्यांनी भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. ते म्हणजे नारद नारद मुनी आणि शांडिल्य. ह्या दोघांनी भक्तीची व्याख्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. तसे बरेचसे आहेत, पण ह्या दोघांचं स्थान जे आहे ते वरचं आहे. मग आता सांगताना काय सांगितलंय की मग हे कशासाठी पाहिजे तुम्हाला? प्रेम तर आहे. तर प्रेमामध्ये काय होत आहे की तुम्ही व्यक्तीवर प्रेम करता, वस्तूवर, परिस्थितीवर जेव्हा प्रेम करता तुम्ही, तर त्याच्यातून काय होतंय? राग निर्माण होऊ शकतो, द्वेष निर्माण होऊ शकतो. पण जेव्हा आपण ह्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण प्रेम करायला लागतो, म्हणजेच त्याला गुरुदेवांनी काय सांगितलंय? प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती. पराकाष्ठेचं प्रेम जेव्हा आपण करतो तर ती काय आहे? भक्ती आहे. दृश्य जे दिसतं आपल्याला त्याच्यावर प्रेम करणं सोपं आहे. जे अदृश्य आहे, जे ईश्वर आहे, जे गुरु आहेत, त्यांच्याविषयीची जे प्रेम करणं आहे तर ते प्रेम कसं आहे? भक्ती आहे. पण आपण प्रेमाशिवाय भक्तीला जाणू शकत नाही, म्हणून ते सांगितलेलं आहे. मग आता हे सगळं आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे, तर मग काय उपयोग काय आहे त्याचा? म्हणजे मध्येच गुरुदेव सांगतात की तुम्ही सगळ्या पूर्ण प्रकारचे सगळ्या जगातले सगळे पुस्तकं वाचली, सगळं ज्ञान तुम्ही घेतलं, मग त्या ज्ञानाचा उपयोग काय तुम्हाला? तर ज्ञान हे सीमित उपयोगाचं आहे. तर आपल्यामधला राग द्वेष, आपल्यामध्ये जे काय नकारात्मकता आहे, ही नकारात्मकता स्वच्छ धुण्यासाठी ज्ञानाचा उपयोग. ज्ञान हे काय आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नाही आहे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? भक्ती. आणि भक्तीमुळं काय होतंय? तर आपल्यामध्ये तृप्ती येते. जी तृप्ती आहे, जी पूर्णत्व आहे, ते पूर्णत्व आपल्या भक्तीमुळे येते. म्हणून ज्ञान हे त्याच्यासाठी पूरक आहे. कारण अज्ञानामुळं आपण भक्तीला प्राप्त करू शकू असं काही सांगता येत नाही. कारण एखाद्या अज्ञात गोष्टी आहेत जे आपल्याला ज्याच्याविषयी काही माहिती नाही आहे, तर त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा पण नाही राहत. म्हणून बरेचसे लोक काय असतात की आपल्या पूर्ण जीवनाचा उद्देश काय समजतात? खायचं प्यायचं, मस्त आरामात राहायचं आणि मरून जायचं, बस एवढाच उद्देश असतो. तर अशा लोकांना भक्तीविषयी जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही. तर कुणाला आवश्यकता आहे? तर ज्यांना हे जाणून घ्यायचंय की प्रेम काय आहे, प्रेमाची पराकाष्ठा काय असते, प्रेम कशा पद्धतीचं केलं जातंय, हे ज्यांना जाणून घ्यायचं आहे तेच भक्तीमध्ये येऊ शकतात. मग आता हे तुम्हाला जाणून घेण्याचा उपयोग काय आहे? तर त्याचा उपयोग महत्वाचा काय आहे की तुम्ही जेव्हा भक्तीमध्ये याल आणि भक्तीमध्ये रसमयता तुमच्यामध्ये येईल, तर त्यावेळेस काय होईल की तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही, तृप्त व्हाल तुम्ही. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं दुःख जे आहे तुमच्या जीवनामध्ये येणार नाही, आहे की नाही? अशोक म्हणतो आपण त्याला, अशोक राहील आपलं. त्यानंतर तुमच्यामध्ये सिद्धता असेल, म्हणजे कोणत्याही वेळी तुम्ही कसे असताल? सिद्ध असताल. सिद्ध असताल म्हणजे काय? तुमच्यातला राग द्वेष जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला असेल, तसे तुम्ही सिद्ध राहाल. आणि उत्साह नोत्साही भवते म्हणजे काय? कुठलं करायचं म्हणजे आपण
खूप मोठी गडबड करतो, आता काय करायचं आपल्याला, हे करायचं ते करायचंय, आणि त्यासाठी अति उत्साह जे आपण दाखवतो, तर भक्तीमध्ये आल्यानंतर तो अति उत्साह सुद्धा आपल्यामध्ये राहत नाही. हे आणि हे सगळं, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी सांगितलेलं आहे की तुम्ही तृप्त होता, आहे की नाही, तृप्ती मिळते तुम्हाला. आणि त्यासाठी आपल्याला भक्ती काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. आणि भक्ती काय हे जाणून घेतल्यानंतर मग आपण जेव्हा भक्तीमध्ये आपण रसमयता होऊ, कारण नाहीतर काय होतंय, आपलं जीवन हे वृक्ष बनतंय, आहे की नाही. जीवनामध्ये पूर्णपणे वृक्षता येते. मग ह्याच्यात काय पडलंय, त्याच्यात काय पडलंय, हे काय आहे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. व्यक्ती आहे, हा माणूस असाच आहे, मग त्याच्यातले दोष काढतो आपण. मग त्या माणसाविषयी आपल्यामध्ये द्वेष पण निर्माण होतो. का निर्माण होतो? कारण जेव्हा आपण सुरुवातीला प्रेम असते, द्वेष हा काही प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. राग आहे, प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. परंतु त्याच्याविषयी जाणत असताना जेव्हा आपल्यामध्ये हे अज्ञान भरलेलं असतंय, मग त्याविषयी आपण त्या व्यक्तीविषयी काही आपण त्याला काय म्हणतो, आपण जजमेंट करायला लागतो. मग त्याच्यातले काही दोष आपण शोधायला लागतो. आणि त्यावेळेस मग काय होतंय, ते ते जे प्रेमाचं रूपांतर आहे ते द्वेषामध्ये व्हायला लागते, रागामध्ये व्हायला लागते, नकारात्मकतेमध्ये व्हायला लागते. त्यामुळे हे होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, तर ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि त्याच्यासोबत गुरुदेवांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही दररोज साधना करा, सेवा करा, सत्संग करा. साधना, सेवा, सत्संगमुळं काय होईल की हे सगळे नकारात्मकता तुमच्यातली निघून जाईल. आणि मग तुम्ही कसे व्हाल, भक्तिमय व्हाल. म्हणजेच प्रेमाची पराकाष्ठा जी आहे ती तुमच्यामध्ये येईल. आणि मग तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. कुठल्याही, काही जरी असेल परिस्थिती तुमची, कशीही असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तर त्यावेळेस तुम्ही कसे राहाल, आनंदी राहाल, प्रसन्न राहाल. हा त्याचा महत्वाचा उपयोग आहे, त्याचा फायदा आहे. हे आपल्याला गुरुदेव सांगतात. नाही तर बरेच जण तथाकथित जे संन्यासी असतात, तर ते संन्यासी कसे असतात की त्यांच्यामध्ये राग भरलेला आहे, द्वेष भरलेला आहे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण गुरुदेवांनी सांगितलं की ऋषिकेशला एक ब्रह्मचारी होते. तर ते दुसऱ्या लोकांना भेटत होते, पण त्यांच्या घरची मंडळी, आई आली त्यांची, तर आईला भेटायचं नाही. तर का, तर आम्ही काय केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. परंतु तुम्ही त्यांना, इतरांना जसे भेटता तसेच तुम्ही त्यांना पण भेटायला पाहिजे. म्हणजे तुमच्याविषयी जो राग त्याच्यामध्ये आहे, तो राग जाऊन अनुराग आला पाहिजे. आणि अनुराग म्हणजे काय, समानता, सर्वांविषयी समानता. संन्यासी कोण आहे, तर जो सगळ्यांविषयी समानतेनं वागतो, सगळ्यांना समान समजतो, तो संन्यासी आहे. आणि तशा पद्धतीचं जीवन जेव्हा आपण जगायला लागतो, तेव्हा आपण कुठे आहोत, भक्तीमध्ये आहोत, भक्तिमय आहोत. म्हणून गुरुदेव सांगतात की हे सगळं सोडून द्या आणि प्रसन्न राहा. तुम्ही दररोज ध्यान करा, दररोज साधना करा, दररोज सुदर्शन क्रिया करा, दररोज पद्मसाधना करा, आणि दररोज ध्यान करा, आहे की नाही. हे केलं तर मग तुम्हाला भक्ती काय आहे हे समजेल. आणि त्या भक्तीचा आपल्या जीवनामध्ये जो उपयोग आहे, भक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये जो परिवर्तन होणार आहे, ते आपल्यामध्ये होईल. हे आपल्याला गुरुदेव या ठिकाणी सांगतायत. जय गुरुदेव.